29 जानेवारी 2026 रोजी माझा भाऊ विशाल हिसाळके याच्यावरती एक प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये माझा भाऊ गंभीर जखमी झालेला आहे। आता रायगड हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळी त्याचं ऑपरेशन झालेलं आहे। या ऑपरेशनमध्ये त्याच्या लिव्हरला मार लागलेला आहे, लिव्हरवरती टाके आलेले आहेत, आतमधलं एक हाड तुटलेलं आहे। त्याच्यानंतर फुफ्फुस आणि लिव्हर याच्यामध्ये जो पडदा असतो त्या पडद्याला साधारण 50 स्टिचेस आलेले आहेत आणि सध्या तो व्हेंटिलेटरवर बेशुद्ध अवस्थेत आहे। अशा क्रिटिकल सिच्युएशनमध्ये माझा भाऊ आज त्या ठिकाणी आहे। आणि ही जी घटना झाली या घटनेचा घटनाक्रम असा आहे की माझा भाऊ आणि धनेश्वर शिंगे हे दोघे जण टिवाळे नाक्याजवळ उभे होते। त्या ठिकाणी त्यांच्याजवळ धनेश्वर शिंगे आणि विशाल हिसाळके ज्या जागी उभा आहे त्या ठिकाणी 2 कार आल्या। एका कारमध्ये सुरेश टोकरे हे होते आणि त्यांच्या मागच्या कारमध्ये ऋषभ कुरेशी आणि अमन पटेल हे दोघे जण होते। सुरेश टोकरे आणि धनेश्वर शिंगे हे जुने जवळचे मित्र असल्याने सुरेश टोकरे यांनी धनेश्वर शिंगे याला इतर पक्षाचं काम करत असल्यामुळे त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यावेळेस माझा भाऊ तिथून साईडला निघून गेला। मात्र सुरेश टोकरे आणि धनेश्वर शिंगे यांचं भांडण संपल्यानंतर सुरेश टोकरे आणि ती जी मागची कार आहे त्या दोन्ही कार नेरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झाल्या आणि त्याच्यातून एक कार पुन्हा रिटर्न आली ज्या कारमध्ये हे दोघे आरोपी होते। आणि आरोपी क्रमांक 1 जो आहे मिलिंद शिंगे हा त्या ठिकाणीच उपस्थित होता टिवाळे हॉटेलजवळ। आणि मग जसं धनेश्वर येऊन माझ्या भावाला सुरेश टोकरेंशी त्याचा काय वाद झाला हे वाद सांगत होता, त्यावेळेस तिथे मिलिंद शिंगे आणि इतर जे 2 आरोपी आहेत ऋषभ कुरेशी आणि अमन पटेल या दोघांनी त्याला त्या ठिकाणी लाथाबुक्क्याने सुरुवातीला मारहाण केली, त्याला जमिनीवर पाडलं। त्यानंतर मिलिंद शिंगे धावत गेला, त्याने चॉपर काढला आणि चॉपरने मिलिंद शिंगेला वार करता आला नाही, तो वार धनेश्वरने कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला। म्हणून ऋषभ कुरेशी आणि अमन पटेल या दोघांनी त्यांना प्रभात प्लाझा हॉटेलच्या समोर नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती वार केलेला आहे। आता ही घटना झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी रायगड हॉस्पिटलला हजर झालेले होते। रात्रभर पोलिसांना एक जी स्टेटमेंट सुरुवातीला आम्ही देत होतो त्या स्टेटमेंटमध्ये पोलीस कायमचे दबाव आणून स्वतःच्या मर्जीने स्टेटमेंट लिहून घेत होते। त्यातही बरेचसे चेंजेस करून त्यांनी सोयीस्कर आरोपींना कसं वाचवता येईल या हिशोबाने ती स्टेटमेंट घेतलेली आहे। ती स्टेटमेंट घेतल्यानंतर कुठेतरी सुरेश टोकरे यांचं नाव येतं म्हणून आमच्यावरती दबाव आणला गेला। पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला स्टेटमेंट चेंज करावे लागेल, म्हणून पुन्हा दुसरी स्टेटमेंट चेंज करण्यात आली। त्याचे मी फोटो रायगड ब्रेकिंग या ग्रुपवर दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याच्यामध्ये जे कलम लावले जायला पाहिजे होते ते कलम देखील पोलिसांनी त्या ठिकाणी लावले नाहीत। 109 जो आहे भारतीय न्याय संहिताप्रमाणे 109चा जो कलम आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आला नव्हता। ज्यावेळेस मीडियावरती बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तो कलम लावण्याचं काम केलेलं आहे। आणि इतरही गोष्टींच्या मध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती निश्चितपणे संशयास्पद आहे। सुरेश टोकरे त्या ठिकाणी येतात, त्यांच्यासोबत इतर लोक येतात, ते पुढे जातात, सुरेश टोकरे पुढे थांबतात आणि त्याच्यानंतर ते आरोपी येऊन इकडे मर्डर करतात। याच्यामध्ये सुरेश टोकरे यांचा हात असल्याशिवाय ते येतील का? जर सुरेश टोकरे यांच्याबद्दल त्यांना एवढा राग असता तर सुरेश टोकरेंची गाडी त्या ठिकाणी उभी असतानाच त्यांनी धनेश्वर शिंगेला त्या ठिकाणी मारहाण केली असती। परंतु त्यांनी तसं न करता सुरेश टोकरे यांनी पुढे जाऊन सांगितलं असावं की जा तुम्ही, मी बघतो। त्या हिशोबाने त्यांनी हे जे प्रकरण केलेलं आहे, हा जो हाफ मर्डर केलेला आहे तो त्या अनुषंगाने केलेला असेल। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की रात्रीच्या 1:30 वाजता कोणी पोलीस स्टेशनच्या बाजूला नसतो। 1:15ला घटना घडल्यानंतर सुरेश टोकरे त्या ठिकाणी 1:30 वाजता पोलीस स्टेशनला येतात। सकाळपर्यंत इकडे पोलिसांना स्टेटमेंट चेंज करायला सांगतात रायगड हॉस्पिटलला। आणि माझं नाव कुठे नको म्हणून तुम्ही प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय। याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की सुरेश टोकरे यांचा यामध्ये सहभाग आहे। पोलिसांना आम्ही ज्यावेळेस विचारतो की तुम्ही त्यांचं CDR चेक केलं का, तर त्यांनी CDR चेक केलेलं नाही आहे। आरोपीची साधी एक स्टेटमेंट देखील घेतलेली नसावी। आरोपीवरती आत्तापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की तुम्ही सुरेश टोकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा, त्यांचं नाव FIR मध्ये घ्या। संशयित आरोपी म्हणून ज्यावेळेस आम्ही तुम्हाला एखाद्या आरोपीचं नाव सांगतो त्यावेळेस कायद्यानुसार तुम्हाला ते घ्यावं लागतं, तरी देखील तुम्ही का घेत नाही? तुम्ही कोणत्या राजकीय दबावाखाली आहात? त्याच्यानंतर CCTV फुटेजची आम्ही ज्या ठिकाणी मागणी करतोय, हॉटेल प्रभात प्लाझा हे नामांकित हॉटेल आहे, तिथले कॅमेरे रोज चालू असतात, मग ते घटना घडल्याच्या दिवशी नेमके बंद कसे काय? किंवा त्याचे फुटेज आम्ही मागतो तर आम्हाला फुटेज का दिले जात नाहीत? नेरळ पोलीस स्टेशनचा कॅमेरा टिवाले नाक्यावरती आहे, तो कॅमेरा बंद आहे असं तुम्ही पोलीस आम्हाला सांगताय। एवढा सेन्सिटिव्ह एरिया आहे, जर त्या एरियामधला कॅमेरा बंद असेल तर त्याला जबाबदार कोण? टिवाले हॉटेलचे कॅमेरे असतील, इतरही जे कॅमेरे आहेत येण्या जाण्याच्या रस्त्यामधले ते सर्व कॅमेरे, सगळेच कॅमेरे बंद होते। याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कॅमेऱ्याचे जे फुटेज आहे ते दडवण्याचा प्रयत्न करताय, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय। आणि ह्या सर्व गोष्टींच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण मी उद्या पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करणार आहे।